लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा 12वा हप्ता, या 12व्या हप्त्याचं वितरण खरं तर वटपौर्णिमेच्या दिवशीच अर्थात 10 तारखेलाच व्हायला पाहिजे होतं, मात्र तसं न होता हे वितरण आपल्याला असं वाटलं की दोन्ही हप्ते एकत्रित देणं अपेक्षित होतं. परंतु मोठा सण आणि खास करून महिलांसाठी असणारा अत्यंत महत्त्वाचा सण, त्या सणाला न भेटता पुढे वितरण गेलेलं आहे. आज तब्बल 20 तारीख आहे आणि 20 तारीख असून देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये कॉमन प्रश्न मी कमेंट्समध्ये पण पाहतो आहे. त्यांना असं वाटतं आहे की या वेळेचं वितरण किंवा आता इथून पुढचे वितरण जे आहेत तर ते पुढच्या वेळेस म्हणजे वितरण पुढे जाणार का, म्हणजे पुढे जाणार का, म्हणजे समजलं का, म्हणजे जूनचं वितरण जुलैमध्ये जाणार का, अशा प्रकारचा प्रश्न विचारत आहेत. आता जर तुमच्यापैकीच जे तशा प्रकारच्या कमेंट्स करतात किंवा जे मानसिकता धरून पडले आहेत, म्हणजे तसे धरून बसले आहेत, तर त्यांना मी सांगतो मग तसंच जर 2-2 महिन्याचा गॅप टाकला तर मग तर असं तर या योजनेसाठी चांगलं नाही. आणि ऑब्व्हियसली तसं होणार का, म्हणजे कसं की जूनचा महिना जुलैमध्ये अशा प्रकारे वितरण पुढे जाणार का, या महिन्याबद्दल 12व्या महिन्याबद्दल तुमच्या सर्व मनामधला जो काही डाऊट आहे तो क्लिअर करणार आहे. आणि नेहमीप्रमाणे आपला जो काही म्हणजे अंदाज आहे तर तोही आपला येतो आणि सोबत फक्त अंदाज नाही तर त्यासोबत काही मी तुम्हाला अभ्यासपूर्वक देखील माहिती सांगतो आणि तुम्हाला माहिती ऑथेंटिक जे काही असतात म्हणजे GR वगैरे तर त्याही तुम्हाला त्याच्या सप्लिमेंटरी पुरावे पण दाखवत असतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 12वा हप्ता जूनचा अजून कुठल्याही लाडक्या बहिणीला कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेला नाही. पण आता हा 12वा हप्ता सरकारने लवकर द्यायला पाहिजे. एक तर शाळेसाठी हवा होता, तर शाळेचे दिवस पण आता जवळपास संपत यायलेत, म्हणजे साहित्य जे असेल शाळेसाठी तर ते पण आता घेण्याचे दिवस जवळजवळ संपत यायलेत. पण वटपौर्णिमेच्या दिवशी पण नाही मिळाला. आता पाहिलं आज आहे 20 तारीख शुक्रवार, जूनचा 20, आज 20 म्हणजे 20 तारीख आहे जून महिन्याची आणि हा महिना आहे फक्त 30 तारखेचा, म्हणजे 30 दिवसांचा. म्हणजे मग आज 20 तारीख असेल तर आपल्याकडे किती दिवस उरले, फक्त इनमी 9-10 दिवस उरलेले आहेत. तर फक्त जे 10 दिवस उरलेले आहेत बाकी आहेत या महिन्याचे, तर या बाकी 10 दिवसामध्ये वितरण कधी होणार आहे, या 10 दिवसामध्ये वितरणाचा मुहूर्त लागणार का वितरण जुलैमध्ये जाणार, याबद्दलच आता मी बोलणार आहे. पण लक्षात ठेवा, नेहमीप्रमाणे काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला मी जे सांगतो त्याप्रमाणेच घडण्याची शक्यता ही अधिक आहे आणि दाट तसंच घडेल. बघा पुढील आठवड्यानंतर होईल का, म्हणजे पुढील आठवड्यामध्ये होईल का, पुढील आठवड्यात हे वितरण होईल का, नंतर नाही. पुढील आठवड्यात म्हणजे पुढील आठवडा म्हणजे काय, हा जो आठवडा आहे म्हणजे 21 ते 30चा, म्हणजे उद्यापासूनचा जो काही आठवडा चालू होणार आहे 30 तारखेपर्यंतचा, थोडक्यात आपण एक गृहीत धरूयात. खरं तर आठवडा हा 22 तारखेपासून मग पुढे आपण एक त्याला कन्सिडर करू शकतो. परंतु एक खूप महत्त्वाची गोष्ट की या आठवड्यामध्येच रफ अँड टफ मी तारीख ते धरलेले आहेत, तर या 30 तारखेपर्यंत वितरण होईल का, म्हणजे कोणत्या महिन्याचं, जूनच्या 12व्या महिन्याचं. परत सांगतोय, आज 20 तारीख आहे, आज आहे शुक्रवार आणि आपल्याकडे जर का आपण दिवस मोजले तर खूप कमी दिवस राहिलेले आहेत. म्हणजे 30 तारखेपर्यंतचाच हा जो आहे महिना आहे. तर या पुढील दिवसामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला 26 तारखेच्या नंतर वितरणाला सुरुवात होईल आणि याच महिन्यामध्ये याच आठवड्यामध्ये वितरण होण्याची अधिक दाट शक्यता आहे. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये जर असा डाऊट असेल की नाही पुढे जाईल का वगैरे, तर मला नाही वाटत की या जून महिन्याचं वितरण पुढे जाईल. त्यामुळे काही काळजी करू नका. तुर्तास तरी लक्षात ठेवा, काहीही काळजी करायची गरज नाही. नक्कीच आपल्याला या महिन्याचं म्हणजेच जून या महिन्याच्या 12व्या हप्त्याचं वितरण याच महिन्यामध्ये हवं आहे आणि याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आवाज उठवणार आहोत. परंतु यासाठी तुमचाही सपोर्ट तेवढाच म्हणजे गरजेचा असतो, हे तुम्हालाही माहीत आहे. परंतु एक लक्षात ठेवा की आता आपण यापूर्वी जी अपेक्षा केली होती सर्वांना, म्हणजे सर्व मीडियामध्ये, सर्व जिकडे तिकडे न्यूज माध्यमांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की 2 हप्ते एकत्रित मिळणार होते. मग ते वटपौर्णिमेच्या 10 तारीख तर गेली, त्यावेळेस तर मिळालं नाही. म्हणजे जून या महिन्याचं खरं तर अपेक्षित होतं परंतु मिळालं नाही. म्हणजे दोन्ही महिन्यात सांगतोय मी एकत्रितरित्या. परंतु आता हा महिना पुढच्या वेळेस आणि तो महिना त्याच्या पुढच्या वेळेस अशा प्रकारचा काही नियम लागला आहे का, किंवा पुढच्या महिन्यातच द्यायची सरकारची मानसिकता बनलेली आहे का, अशा प्रकारचे काही लोक आता बोलत आहेत. पण तशी कुठल्याही प्रकारची मानसिकता ठरलेली नाही आणि नाही तशा प्रकारची कुठली ऑफिशियल गोष्ट पुढे आलेली आहे. त्यामुळे त्या पूर्णपणे अफवा आहेत. त्यामुळे ज्या वेळेस एखाद्या वेळेस पुढे जात असतं एखाद्या महिन्यामध्ये,
पण मात्र आवाज लावून धरला अधिवेशनाच्या कालखंडामध्ये पाहिलं आहे तर त्याच वेळेस पण वितरण भेटत असतात आणि त्याचप्रमाणे आपण या महिन्याचा देखील आवाज नक्कीच सरकारापर्यंत लाडक्या बहिणीचा आवाज आपण पोहोचवणार आहोत, यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही। आणि आपला मुद्दा जो की वितरण पुढे जाणार का, तर मला तरी सध्या तरी वाटतं आहे की वितरण पुढे जाणार नाही। 26 तारखेच्या नंतर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कधीही वितरणाला सुरुवात होऊ शकते। 26 तारखेच्या आत वितरणाला सुरुवात होण्याची तुर्तास तरी शक्यता खूप कमी आहे। या व्हिडिओच्या संदर्भात काही तुमच्या मनामध्ये जर शंका असेल काही चिंता करू नका, खूप पुढे वितरण जाणार नाही। त्यामुळे काही तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल। धन्यवाद।